प्रत्येक आरोग्य केंद्रात 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असणं गरजेचं असताना बहुतांश केंद्रामध्ये स्थायी डॉक्टरच नाही, जेथे आहेत तेथे कंत्राटी पद्धतीने सेवा देत आहे। एकूण 1204 मंजूर पदापैकी फक्त 895 पदे भरलेली असून उर्वरित पदे रिक्त असल्याने सध्या कार्यरत डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे। राज्य शासनाकडून भरती प्रक्रिया रखडली असून लवकरच नवीन जाहिरात निघाली तर ही पदे भरली जाईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले। 2019 पासून भरती रखडल्यामुळे रिक्त पदाची संख्या वाढली आहे। त्यात दरवर्षी सेवानिवृत्ती होणारे अधिकारी व कर्मचारी यामुळे या संख्येत आणखी भर पडली आहे। या सगळ्यांचा थेट फटका ग्रामीण रुग्णांना बसतो आहे। वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाचा किंवा जिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो आहे। राज्य शासनाने लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवून रिक्त पदे भरावीत अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक व रुग्णाकडून केली जात आहे। आपल्याकडे एकूण 1204 मंजूर पदं आहेत। त्या 1204 पैकी 855 पदं आपल्याकडे आता भरलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याकडे 283 पदं रिक्त आहेत। त्याच्यामध्ये काही पदं आता कंत्राटी स्वरूपाची झाली आहेत, जसं ड्रायव्हर्स आहेत आणि त्यानंतर सफाई कामगार आहेत। काही पदं आता ती कंत्राटी स्वरूपाची झाली आहेत। हे जर वगळले तर आपल्याकडे आता 283 पदं आपल्याकडे रिक्त आहेत। त्यामध्ये आपल्याकडे आता मागच्या वर्षापासून सरळ सेवेनी ANM 80 ANM आपण भरलेले आहेत। त्यानंतर आपण जवळपास 46 पदं 50% मध्ये आपण MPW भरलेले आहेत आणि इतरही काही MPWची पदं आपण भरलेले आहेत। त्याच्यामध्ये अजून आपल्याला 181 अजूनही ANM पदं वॅकंट आहेत आणि 48 हे आरोग्य सेवक आहेत। परंतु हे राज्य शासनाकडून नवीन जर जाहिरात झाली तर ती भरल्या जाईल। बाकी इतर जे पदं आहेत डॉक्टरांचे त्यामध्ये 69 जे पदं आहेत ते 69 पदं आपले नियमित आहेत। बाकी जे 56 पदं हे कंत्राटी डॉक्टर्स आहेत। त्याच्यामुळे शासन स्तरावरून जे त्यांच्याकडे जी नियमित पदभरती होत असते डॉक्टरांची, तर त्यामध्ये आपल्याला मागच्या वर्षी 12-15 डॉक्टर्स आपल्याला नियमित डॉक्टर्स उपलब्ध झाले आहेत। परंतु शासन स्तरावर आणि त्या लेवलवर त्यांच्या होत असल्यामुळे मेडिकल ऑफिसर हे रेग्युलर शासनामार्फतच भरले जातात। बाकी जे पदं आहेत कंत्राटी ते आपण माननीय जिल्हाधिकारी किंवा माननीय CO सर यांच्या अध्यक्षतेखाली आपण कंत्राटी डॉक्टर्स भरतो। नाही, आपण हे सगळं शासन स्तरावर असल्यामुळे शासन स्तरावरून जशी आपल्याला जाहिरात येईल किंवा आपण वॅकन्सी पाठवतो त्यांना, शासन स्तरावर जसं पदाची जाहिरात निघेल किंवा सरळ सेवा भरल्या जातील त्यानंतरच हे पदं भरल्या जातील। तोपर्यंत आपल्या स्तरावरून काही आपण हे पदं भरत नाही। आरोग्य व्यवस्था नक्कीच याच्यावर परिणाम होतो, कारण शेवटी नियमित पदं आहेत आणि नियमित पदं असल्यामुळे काही जागी आपल्याला कंत्राटी पदं भरावे लागतात आणि आता कंत्राटी पण पदं भरण्याची आपल्याला काही जागी परमिशन नाही आहे। त्याच्यामुळे प्रतिनियुक्ती वगैरे देऊन आपल्याला आपली आरोग्य व्यवस्था आपल्याला मार्गी लावावी लागते। परंतु जे आहे त्या मॅनपॉवरमध्ये आपण काम चालू आहे आपलं, त्याचं आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे।